पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारं पुण्यातील शिवशाहीत बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला अखेर 75 तासांनंतर अटक करण्यात आलेली आहे। रात्री 3च्या सुमारास पुणे पोलिसांची टीम आरोपीला घेऊन लष्कर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते। स्वारगेट पोलीस स्टेशनच्या टीमनं आरोपीला अटक केलेली आहे। आज दुपारी आरोपीला कोर्टात हजरही केलं जाणार आहे। तर एकंदरीतच या संपूर्ण गोष्टीचा लष्कर पोलीस स्टेशनमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी। पाहूयात। पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला पुणे पोलिसांनी अखेर अटक केलेली आहे। या आरोपीला काही वेळापूर्वीच पुण्यातल्या लष्कर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेला आहे। लष्कर पोलीस ठाण्यामध्ये आरोपीला आता ठेवण्यात आलेला आहे। याच ठिकाणी त्याला लॉकअपमध्ये ठेवण्यात येईल। स्वारगेट पोलिसांची जी टीम आहे त्यांनी ही कामगिरी केलेली आहे आणि ही आपण पाहू शकतो ही टीम आहे यांनीच या आरोपीला त्याच्या गुन्हाट या शिरूर तालुक्यातल्या गावामधून अटक केलेली आहे। आज दिवसभर सर्च ऑपरेशन चाललं होतं गुन्हाट गावातल्या शेतामध्ये ऊसामध्ये, मात्र हा आरोपी आढळून आला नव्हता। रात्री उशिरा आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आणि पोलिसांच्या स्वारगेट पोलिसांच्या या टीमने ही कामगिरी केलेली आहे आणि ही टीमच या आरोपीला घेऊन लष्कर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेली आहे। या ठिकाणी या आरोपीला ठेवण्यात आलेलं आहे सकाळपर्यंत। याच ठिकाणी लॉकअपमध्ये हा आरोपी राहील आणि त्याला दुपारी 3 नंतर कदाचित न्यायालयात हजर केलं जाऊ शकतं। 60 तासाहून अधिक कालावधी झाला होता या आरोपीचा शोध लागत नव्हता। आरोपीने घटना घडली त्याच दिवशी दुपारी त्याचा मोबाईल बंद केला होता आणि त्यानंतर तो पोलिसांना चकवा देत होता। मात्र पोलिसांच्या सर्च ऑपरेशन नंतर रात्री उशिरा का होईना त्याला अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलेलं आहे। कॅमेरामन सुमित भोसलेचा नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, पुणे। तर या संपूर्ण प्रकारानंतर पोलिसांनी माध्यमांशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे तीही एकदा ऐकूयात। संबंधित आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुणे पोलिसांनी। जी इन्फॉर्मेशन मिळालेली होती त्याच्यावरती वर्कआउट करून त्याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतलेला आहे। बाकी डिटेल माहिती माननीय आयुक्त सर प्रेस कॉन्फरन्समध्ये देतील। तर पुण्यातील शिवशाहीत बलात्काराचा आरोपी दत्ता गाडेला गुन्हाट गावात ग्रामस्थांच्या मदतीनं मध्यरात्री ऊसाच्या शेतातून अटक करण्यात आली आहे। दत्ता गाडेंनी पोलिसांना शरण येण्यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता असाही दावा गुन्हाट गावाच्या ग्रामस्थांनी साम टीव्हीशी बोलताना केलेला आहे। नेमकं ग्रामस्थ काय म्हणाले पाहूयात। पुण्याच्या स्वारगेटमध्ये तरुणीवर बलात्काराचं कृत्य केल्यानंतर दत्ता गाडे हा त्याच्या गावात वास्तव्याला आला। दिवसभर आणि रात्रीचा मुक्काम त्यांनी याच गावात केला। पोलिसांची पथके त्याचा तपास करत होती, मात्र तो भयभीत अवस्थेमध्ये शेत शिवारामध्ये ऊस शेतीमध्ये वास्तव्य करू लागला। अखेर आज रात्री त्याने पोलिसांसमोर सरेंडर केलं, मात्र हे सरेंडर होण्यापूर्वी ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला। ग्रामपंचायत सदस्य आहेत गुन्हाट गावचे तेजस भगत। ज्यावेळेस तो शेतातून बाहेर आला ना त्यावेळेस मी पूर्ण भयभीत झालता आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला हे समजून आलं होते की गाव काय आपल्याला सपोर्ट करत नाही, तर मग आता काय करायचं हे त्याच्या प्रश्न होता। आणि ज्यावेळेस तो बाहेर आला त्याच्या हातामध्ये एक रोगरची बाटली होती, औषधाची बाटली होती, परंतु मग ते आमच्या 2 सहकार्यांनी पाहिल्यानंतर त्याला झडप घातली आणि मग त्या गोष्टीतून त्याला वाचवलं गेलं। म्हणजे त्याच्याहून आम्हाला हे जाणवलं की तो पूर्ण ह्या मानसिकतेत होता की आपण म्हणजे गाव आपल्याला सपोर्ट करत नाही आणि एवढे पोलीस स्टाफ येते तर काहीतरी विषय गंभीर दिसतोय। हा असं म्हणावं शकतं की बाबा केलं का नाही केलं तर ते देव जाणं आपल्याला माहीत नाही, परंतु एकतर गावाच्या पुढे एवढा विषय झाला आहे, एक तर ते टेन्शन होऊ शकतं किंवा मग तिकडे काय केलं का ते टेन्शन होऊ शकतं, परंतु तो पूर्ण व्हायबल झाला होता की बाबा। आणि दुसरी गोष्ट ते 2 दिवसापासून अन्न नाही पाणी नाही आणि मग ज्याच्या घरी जाईन तो बी लगेच सांगतोय की इथं आलाय, म्हणजे त्याची मानसिकता पूर्ण हे झाली की बाबा आता विषय संपल्यात जमाय। जर ते एवढे पोलीस स्टाफ सगळ्या गोष्टी येत आहेत त्यावर ती काहीतरी विषय गंभीर आहे आणि तू पळून याच्यात तुझा उपयोग होणार नाही। जेवढं तू पाळणार तेवढं ग्रामस्थांना त्रास होणार, तेवढं गावची बदनामी होणार आणि तुलाही त्रास होणार। त्याच्यापेक्षा तू आपलं काय असेल ते कारवाईला सामोरं जा। व्हिडिओ जर्नलिस्ट किरण काजळे, समीर रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, शिरूर, पुणे। तर गुन्हाट गावामध्ये मध्यरात्री अटकेचा थरार रंगला होता। दत्ता गाडेचं थरारक सर्च ऑपरेशन आपण साम टीव्हीवरती पाहिलं। तर गाडेच्या अटकेचा हा थरार साम टीव्हीवरती सध्याही आपण पाहतो। एक्सक्लुझिव्ह दृश्य त्याचे दिसत आहे। अगदी डॉग स्क्वॉडच्या मदतीनं दत्ता गाडेला जेरबंद करण्यात आलं होतं। उसाच्या फडात हे सर्च ऑपरेशन नेमकं कसं सुरू होतं आपण पाहतोय।
रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत आणि पुणे पोलिसांचं डॉग स्क्वॉड दत्ता गाडीच्या शोध मोहिमेत शेत शिवारात या ठिकाणी पाहायला मिळते. दत्ता गाडीने वापरलेले शर्ट असतील, त्याचे वस्तू असतील, या वस्तू डॉग स्क्वॉडला दाखवल्या जातं. त्याचं स्मेल घेऊन हा डॉग स्क्वॉड दत्ता गाडीच्या मार्गावरती या ठिकाणी आहे. मात्र 1:30 वाजलेत. संपूर्ण शेत शिवारामध्ये कुठेतरी पाहणी केली जाते. ड्रोनच्या माध्यमातून त्याला आव्हान केलं जाते की सरेंडर व्हा. काहीच वेळापूर्वी दत्ता गाडे हा गावात येऊन पाणी घेतले आणि सरेंडर हो, मला दडपण आहे, अशा पद्धतीच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्यात. मात्र तो पुन्हा एकदा या शेत शिवाराच्या परिसरामध्ये दाखल झाला. पोलिसांकडून मोठे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत, त्याला शोधण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मात्र अद्यापही तो मिळून आला नाही. याची कारणं वेगवेगळी आहेत. हा संपूर्ण परिसर ऊस शेतीचा परिसर आहे आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये तपास करताना कुठेतरी अडथळे निर्माण होत आहेत, अशी भावना आहे या ठिकाणी. ड्रोनच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आव्हान केलं जातं आहे, खरंच या आव्हानाला दत्ता गाडे प्रतिसाद देणार का आणि पोलिसांसमोर सरेंडर होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट किरण काजळे, समीर रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, शिरूर, पुणे. तर अखेर दत्ता गाडेला अटक करण्यात आलेली आहे आणि आज दुपारी त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. कारवाई कशी होते त्याची प्रत्येक अपडेट आपण जाणून घेणार आहोत. पण तुर्तास छत्रपती संभाजीनगरमधून अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते. 12वीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात ही बातमी आहे. 12वीच्या शेवटच्या पेपरला कॉप्यांचा पाऊसच पडताना दिसतोय. शेवटच्या पेपरला संभाजीनगरमध्ये कॉपी आढळून आल्या आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांकडून कॉप्यांचा प्रकार उघडकीस आल्याचं दिसतंय. आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या पाहतोय. कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं आता छत्रपती संभाजीनगरमध्ये दिसतंय. एकंदरीतच जेव्हापासून 10वी-12वीचे पेपर सुरू झाले तेव्हापासून कॉपीमुक्त अभियान राबवलं जाणार राज्यभरात असं बोललं जात आहे. मात्र आता त्याचा फज्जा उडताना दिसतोय. या संदर्भात सविस्तर अपडेट देत आहे आपले प्रतिनिधी माधव सावरगावे. माधव, आपण पाहतोय की शेवटचा पेपर आलाय आणि तरी सुद्धा अगदी कॉप्यांचा पाऊसच पडताना दिसतोय. कॉपीमुक्त जे पेपर आहे, हे अभियान जे राबवलं जात आहे ते आता सपशेल फेल ठरताना दिसतंय का? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये सुरुवातीला साम टीव्हीनं याचा पर्दाफाश केला होता की बोर्डाने सांगितलं होतं की यावेळेस कॉपीमुक्त परीक्षा घेतली जाईल, पण त्या कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी बोर्ड फेल ठरलेला आहे आणि आता शेवटच्या दिवशीचा जीवशास्त्राचा पेपरही कॉपीशिवाय राहू शकला नाही आणि त्यामुळे खुद्द छत्रपती संभाजीनगर विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनीच फोटो समोर आणून हा सगळा पर्दाफाश केलेला आहे. विशेष म्हणजे सगळ्या केंद्रावर, म्हणजे अनेक केंद्र अशी झालेली आहेत की जिथे कॉप्यांचा अक्षरशः पाऊस पडलेला आहे. गाईड्स आहेत, पुस्तके आहेत. इतकंच नाही तर काही केंद्रावर सामूहिक कॉपी असल्याचं समोर आलेलं आहे. नक्कीच माधव, आपण हे संपूर्ण दृश्य पाहतोय की किती मोठ्या प्रमाणात कॉपी आढळलेल्या आहेत आणि शेवटचा पेपर सुद्धा 12वीचा कॉपीशिवाय होऊ शकत नाहीये, म्हणून कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालेला दिसतोय. धन्यवाद, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली. आणि यानंतर राजकीय घडामोडींकडे आपण वळतोय. राज्यभराच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे ते सगळं जाणून घेऊयात वेगवान स्वरूपामध्ये टॉप 20च्या माध्यमातून. बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये 80व्या दिवशी आरोपींवरती 1,500 पानांचं दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये खंडणी आणि हत्येच्या आरोपाखाली वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले 8 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेत. तसंच मकोका सुद्धा लावण्यात आलाय. मात्र कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी आता यंत्रणांकडून वेगवान हालचाली सुरू झाल्यात. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यासह 8 आरोपींच्या विरोधात CIDकडून बीडमधील विशेष मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 80 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्याबद्दल सुरेश धसांनी गृहमंत्र्यांचे आभार मानले आहेत. बीड सरपंच हत्या प्रकरण, खंडणी आणि अॅट्रॉसिटी प्रकरणातील दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलंय. आता आरोपींना जामीन देखील मागता येणार नाहीये आणि म्हणून हे चांगलं काम झालंय असं म्हणत धसांनी आभार मानलेत. बीडचे माजी आमदार बाळासाहेब आजबेंनी धसांवरती गंभीर आरोप केलेत. आकाचे आणि सुरेश धसांचे CDR चेक करा, वाल्मिक कराड आणि धसांचे व्यवहार तपासा अशी मागणी आजबेंनी केलेली आहे. तर निवडणुकीत कराडनं धसांना मदत केली असा आरोपही आजबेंनी केलाय.
आमदार सुरेश धस यांना भाजपनं पुन्हा डावललंय. विधिमंडळ रुग्णालय समिती अध्यक्षपदी नमिता मुंदडांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी सुद्धा बीड जिल्हा नियोजन समितीवरती धस यांना डावलून नमिता मुंदडा यांचीच निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे समर्थक नाराज झाले होते. नमिता मुंदडा या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या विश्वासू मानल्या जातात. मनमाड शहरामध्ये महाशिवरात्री उत्सव समितीकडून बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या शर्यतींसाठी मोठ्या संख्येनं बैलगाडा शर्यत शौकीनांनी आपले बैल घोडे आणत शर्यतीत भाग घेतला होता. यावेळी मोठी गर्दीही झाली होती. जळगावातील अमळणे सानेनगर इथल्या बोरी नदी काठावरील सोन्याचा महादेव मंदिरावरती महाशिवरात्री निमित्त 12 गाड्या ओढल्या गेल्या. अनेक शिवभक्तांनी 12 गाड्यांवरती बसण्याचा आनंद लुटला. दरम्यान पालखी मिरवणूक आणि यात्रोत्सवही संपन्न झाला. कल्याणमध्ये रिक्षा चोरट्याचा सुळसुळाट आहे. रिक्षा चालक सुरेश वाळेकरनं शाळेच्या गेटसमोर रिक्षा लावून विद्यार्थ्यांची वाट बघत असतानाच एका चोरट्यानं काही क्षणात त्याची रिक्षा चोरून नेली. विद्यार्थ्यांना घेऊन वाळेकर पुन्हा रिक्षा लावलेल्या ठिकाणी परतल्यानंतर त्याला रिक्षा चोरीला गेल्याचं लक्षात आलं. कोल्हापुरातील कळंबा कारागृहामध्ये पुन्हा एकदा गँग वॉरचा प्रकार समोर आलाय. गायकवाड विरुद्ध माने टोळी कारागृहातच भेटली आहे. गुंड अमर मानेवरती हल्ला करण्यात आला. 2 गटातील हाणामारी सोडवताना तुरुंग अधिकारी स्वाती जाधवही जखमी झाल्या. रायगडच्या पोलादपूरमधील लाचखोर तहसीलदार कपिल घोरपडेवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. जमीन दाव्याच्या निकालाप्रकरणी 3 लाखांची मागणी करून 2.5 लाख रुपयांवरती तडजोड केल्याचा आरोप त्याच्यावरती आहे आणि सापळा रचल्याचं कळल्यानं घोरपडेनं लाच स्वीकारली नाही. मात्र तडजोड सिद्ध केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिली आहे. शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात जुगार आणि मटक्याचे अड्डे चालू असल्याचा आरोप कॉम्रेड सतीशचंद्र कांबळेंनी केलेला आहे. पोलीस याची तक्रार घेत नसल्यानं आपलं सरकार या पोर्टलवरून कांबळेंनी तक्रार नोंदवली आहे. त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे. राज्यात नवीन ॲपचा घोटाळा समोर आलाय. त्यात फ्री मोबाईल रिचार्जचा आमिष दाखवून सक्त वसुली करण्यात आली आहे. धाराशिवमध्ये जवळपास 250 तरुणांनी अंदाजे 2 कोटींचा मोबाईल रिचार्ज केलाय आणि त्यामुळे सक्तीच्या वसुलीत पैसे कसे भरायचे असा प्रश्न तरुणांसमोर उपस्थित झालाय. यवतमाळमध्ये प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेपासून 10,000 शेतकरी वंचित राहिले. या योजनेचा 19वा हप्ता वितरित करण्यात आला. मात्र पात्र असलेल्या काही लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झालीच नाही. त्यामुळे हा निधी कुठे वळता झाला असा प्रश्न आता शेतकरी विचारतायत. धाराशिवच्या उमरगातील पोलीस ठाणे परिसरामध्ये पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी आणि अन्नधान्याची सुविधा उपलब्ध केली आहे. दरम्यान वाढत्या उन्हाच्या झळा पक्ष्यांना बसू नये यासाठी पोलिसांनी पुढाकारही घेतलाय.